श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आता सायली स्वतःचं अस्तित्व सगळ्यासमोर सिद्ध करणार आहे. ते म्हणजे तीच खरी तन्वी असल्याचं. तिला गेल्या काही दिवसापासून जो काही भास होत होता तेच आता सत्यात उतरवून 3 पुराव्याने तीच तन्वी असल्याचं सिद्ध करणार आहे. तेव्हा मात्र कल्पना, अर्जुन, पूर्ण आजी ऑब्जेक्शन घेत असतात. सायलीला हे सगळं काही भ्रम आहे, सायलीचा हा सगळा काही भ्रम आहे. तिला पूर्ण आजीने प्रियाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर जो काही सदमा बसलेला असतो आणि सायलीला तन्वी मानून तिने जो काही थोडे दिवस सायलीला तन्वी मानलेलं असतं आणि त्याचा सायलीच्या मनावर परिणाम झालेला आहे हे सांगून खोटं असल्याचं ते सांगत असतात. परंतु सायली आता 3 पुरावे दाखवलेले आहेत. शेवटचा तर पुरावा इतका स्ट्रॉंग आहे, सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकणार आहे. त्यानंतर आता रविराजना एक गोष्ट खात्री होती की पहिल्या दिवसापासून सायलीमध्ये प्रतिमाची सावली असणे आणि सायली प्रतिमाचे गुण मिळतं असून त्यांच्यात इतकं प्रेम आहे. या सगळ्या मागचं कारण सायली तन्वी आहे. या गोष्टीने रविराज प्रतिमा त्रिकोणी कुटुंब पूर्ण होणार आहे. त्यानंतर रविराज सायलीला तन्वीचे सगळे हक्क देत अर्जुनच्या आयुष्यात त्याची बालपणाची मैत्रीण तन्वीच त्याची बायको म्हणून आली. या गोष्टीचा डबल आनंद झालेला आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोणते 3 पुरावे आहेत ते सुद्धा पहा. तर मित्रांनो, आता सायलीला जे काही कोडं पडलेलं आहे, लहानपणाची तन्वी सायलीला शांत बसू देत नसते. कारण लहानपणाचं प्रत्येक तन्वीचं वागणं, खेळणं, बोलणं हे सगळं काही सायलीला आपणच या सगळ्यातून गेलेलो आहे या गोष्टीने ती विचलित झालेली असते आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ती आता मधुभाऊकडे आलेली असते. परंतु मधुभाऊ कोमात असल्यामुळे सायलीला हवं तसं तिच्या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक न मिळाल्यामुळे ती खूपच निराश होते. परंतु आता सायली तिच्या अस्तित्वापर्यंत पोहोचणार. या गोष्टीने आता दुसरीकडे प्रिया सचिनच्या मदतीने सायलीच्या आयुष्यात वादळ आणण्यासाठी आता मधुभाऊंच्या जीवावर उठणार आहे. ते म्हणजे आलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहिलंच की मधुभाऊंचा जीव घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मास्क काढून मधुभाऊंना गुदमरून मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु सुदैवाने नर्सच्या योग्य वेळेवर येण्याने हा अनर्थ टळलेला आहे. परंतु आता मधुभाऊंना अर्जुन स्वतःच्या घरी घेऊन जाणार असतो आणि या सगळ्यामुळे आता सायलीला जे काही कोडं पडलेलं आहे, जे काही प्रश्न पडलेले आहे, या सगळ्याची मदतच होणार आहे. सायली म्हणते की आपण खरंच तन्वी आहे का? कारण तन्वीबद्दल मी जे काही ऐकले आहे, प्रतिमा आत्या पूर्ण आजीने जे काही सांगितलेलं आहे, काही दिवसापूर्वी माझ्यासोबत घडून गेलेलं आहे आणि माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून प्रतिमा आत्याची सावली वारंवार सगळ्यांना दिसणं हे सगळं काही योगायोग नाही. खरंच माझा आणि तन्वीचा काहीतरी संबंध आहे. मला सगळं काही शोधून काढावं लागेल. मला जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळणार नाही मी याचा शोध घेणार आणि मला या सगळ्यामध्ये कुणाचीच मदत नको आहे. अर्जुन सरांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर ते माझ्यावर चिडतील. मला जे साध्य करायचं आहे ते तर मला मिळणारच नाही. उलट नको त्या गोष्टी आयुष्यात घडून सगळं काही विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी शांतपणे योग्य पद्धतीने हाताळावे लागेल. आता सायली हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या परीने अगदी अर्जुन सोबत राहून तिने वकिली डोकं लढवून तिला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर ती मिळवत असते. सायलीचं चित्त थरावर नसतं. घरातल्या कामावर तर अजिबातच तिचं लक्ष नसतं. त्यामुळे कल्पना म्हणत असते, सायली तुझ्या डोक्यात काही आहे का? तुला कशाचं टेन्शन आहे का? त्यावर सायली विचारते, आई काही नाही हो, पण तुम्ही असं का विचारता? त्यावर कल्पना म्हणते, गेले काही दिवस मी तुला पाहते, परंतु तू पूर्वीसारखी अजिबात नाही. घरातल्या प्रत्येकाची काळजी घेणारी तू आता कुठेतरी हरवली आहेस. त्यावर सायली म्हणते, आई मला थोडे दिवस द्या, मी सगळं काही पूर्वीसारखं करेन. परंतु माझ्या आयुष्यात आता सध्या काहीतरी चालू आहे, परंतु मी लवकरच तुमच्या सगळ्यासमोर शेअर करीन आणि आनंदाचा धक्का सुद्धा देईन. परंतु जे काही करणार आहे ते योग्यच करणार आहे. तोपर्यंत तुम्ही मला काहीच विचारू नका. तेव्हा कल्पना सुद्धा आता काहीच बोलत नाही. तर आता त्यानंतर सायलीला जे काही मिळवायचं होतं, जे काही शोधायचं होतं आणि तिला तन्वीबद्दल पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर मग ती आता सगळ्यांना बोलावून घेते. प्रतिमा आत्या, रविराज काका आणि सुभेदार घरातले सगळेजण. तेव्हा आता अर्जुन विचारतो, सायली काय झालं आहे? तू सगळ्यांना असं एकत्रित का जमवलं आहेस? तेव्हा सायली हसतच म्हणते, अर्जुन सर, त्याला काही कारणही तसंच आहे आणि मी जे काही सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर तुम्हाला जगातला सगळ्यात मोठा आनंद होईल. त्यावर पूर्णाजी विचारते, सायली असला कुठला मोठा आनंद आहे ग? मला सुद्धा आता थांबवत नाहीये. तुला जे काही सांगायचं ते पटकन सांग. तर आता दुसरीकडे प्रिया मनाशीच म्हणत असते, काही झालं तरी सायलीच तन्वी आहे हे सुभेदार आणि किल्लेदारांना समजू नये. ते सगळं काही ते जे माझ्या वाटेला होतं ना ते सायलीचं कधीच होणार नाही. सायली, अर्जुन मी अजून जिवंत आहे, मी लवकरच बाहेर येणार आहे ना, तेव्हा
तेव्हा तुमच्यामुळे माझी जी काही अवस्था झाली आहे ना, त्याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. मला आता काहीही करून या बाळाची सहानुभूतीने मला सुभेदारांच्या घरात यावं लागेल. काही करून त्यांना पटवून द्यावं लागेल. सुभेदारांचं वारस माझ्या पोटात वाढतोय. त्यानंतर बघ सगळेजण माझ्या पायाशी लोळतील. परंतु हे सगळं घडणार कसं? तर आता प्रिया आपल्या परीने सगळं बळ लावून ती परत बाहेर येऊन अश्विनच्या आयुष्यात येऊन सुभेदारांच्या घरात येण्याचं स्वप्न पाहत असते. परंतु ते होईल की नाही माहिती नाही. परंतु इकडे सायलीच्या आयुष्यात मात्र खूप चांगले दिवस येणार आहे प्रेक्षकांनो. तर त्यानंतर रविराज म्हणत असतो, सायली बोल ना, अगं काय सांगायचंय तुला? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, रविराज काका तुम्हाला सांगू का तुमची तन्वी कोण आहे? मला तन्वी कोण आहे हे माहिती आहे. सायलीच्या तोंडून हे सत्य ऐकल्यानंतर इकडे सुभेदार किल्लेदार यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. अर्जुन म्हणतो, सायली तुझं डोकं फिरलं आहे का? तुला माहिती आहे ना मागच्या वेळेस तन्वीचं प्रकरण किती जीवावर बेतलं होतं? आणि तुला कसं माहिती तन्वी कोण आहे ते? हे बघ या सगळ्या गोष्टीमुळे पूर्ण आजीला किती त्रास झाला माहिती आहे ना? मला तर आता या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये की तन्वी या जगात आहे. अर्जुनच्या अशा बोलण्याने सायली थबकते, कारण तिच्यासाठी ती तन्वी असल्याचं सिद्ध करणं खूप मोठं टास्क असणार असतं. प्रतिमा म्हणते, हे बघ अर्जुन, सायलीला जे काही सांगायचं सांगू दे. जर सायलीच्या प्रयत्नांना यश मिळालं असेल आणि मागचे काही दिवस सायलीच्या मनात काहीतरी चालू होतं आणि या सगळ्यामध्ये तन्वी मिळाली असेल, आम्हाला मिळणार असेल, तर आमच्या आयुष्यात या सोडून दुसरं आनंदाची गोष्ट नाहीये, याला सोडून दुसरी आनंदाची गोष्ट नाहीये. कारण आम्हाला सुद्धा जगण्याचं एक कारण हवं आहे. तन्वीच्या विषयाने घरातले सगळेजण खूप इमोशनल झालेले असतात. रविराज, प्रतिमा यांचं तर तन्वी जगत असते. पूर्ण आजी तर शांतच असतात, कारण मागच्या वेळेस त्यांना जो काही हबका बसलेला असतो त्यातून ते सावरलेले नसतात आणि त्यामुळे ते शांत जे घडत असतात ते ऐकून घेत असतात. कल्पना म्हणते, सायली तुला जे काही सांगायचं आहे. प्रतिमा म्हणते, सायली कुणाचा विश्वास असो नसो, परंतु माझा मात्र तुझ्यावर फुल विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. तू जे काही सांगशील ते मला योग्यच वाटेल. तेव्हा आता सायली म्हणते की मी जेव्हा अर्जुन सराबरोबर लग्न करून या घरात आले तेव्हा मी मनाने सगळी नाती जोडली, परंतु सत्य तर वेगळंच होतं. मला नेहमी या घरात पूर्वी आल्यासारखं तुम्ही सगळी माझी माणसं असल्याचं मला तन्वीचा भास व्हायचा, परंतु मी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. अनेकदा रविराज काका, पूर्णाजी यांना माझ्यात तन्वी दिसायची, परंतु खरं तर तन्वी मीच आहे. सायलीच्या या भयानक सत्याने वाक्याने सगळेजण हादरतात, तोंडाला हातच लावतात. अर्जुनचे तर डोळे उघडे ते उघडेच राहतात. खरंच या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रेक्षकांनो, खरंच हा सीन पाहण्यासाठी आपण कित्येक एपिसोड 2-3 वर्ष वाट पाहत होतो, परंतु हा लवकरच एपिसोड पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर हा एपिसोड हिस्ट्री क्रिएट करणार हे मात्र नक्की. तर त्यानंतर आता रविराज विचारतो, सायली हे तू काय बोलतेस? तू तन्वी आहे म्हणजे याचा अर्थ काय? अर्जुन म्हणतो, सायली हे तू शुद्धीवर तर आहेस ना? तू कोणत्या बेसवर तू तन्वी आहेस हे सांगतेस? तर आता सगळ्यांना काही प्रश्न पडलेले असतात. ते सगळं काही बडा सायली समोर प्रश्नाने घेरलेले असतात. सायली म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मला माहिती आहे तुम्ही वकील आहात आणि वकील पुराव्याशिवाय कुठलीच गोष्ट मान्य करत नाही, त्यामुळे माझ्याकडे मी तन्वी असल्याचे सगळे पुरावे आहेत. सायलीचा तो कॉन्फिडन्स पाहून प्रतिमाचे डोळे भरून आलेले असतात. तर आता प्रतिमाला सायलीमध्ये जे काही तन्वीचे गुण अनुभवायला मिळालेले असतात ते सगळे सीन डोळ्यासमोर येतात. रविराजला सुद्धा आता सायलीची पहिली भेट, त्यानंतर सायलीमध्ये जे काही त्याला आवडलेले असतात गुण आणि प्रतिमाच्या येण्या अगोदर सायलीला बघितल्यानंतर प्रतिमाचा भास होणं, हे सगळं काही त्याला आठवतात. त्यानंतर पुन्हा जी कल्पना सगळ्यांना खूप म्हणजे खूप कन्फ्युजन क्रिएट झालेलं असतं, कारण सायली येऊन 3 वर्ष झाली हे सत्य कुणालाच माहिती झालं नाही, परंतु असं ऑन द स्पॉट हे पचवणं त्यांच्यासाठी थोडं अवघड असतं. तर अर्जुन म्हणतो, सायली 1 मिनिट, हे बघ तुला हे सगळं कसं माहिती झालं आणि कुणी सांगितलं आणि तूच तन्वी असल्याचं काय पुरावे आहेत मला सांगशील का? सायली म्हणते, अर्जुन सर, पहिला पुरावा हा आहे की मधुभाऊंनी माझा बर्थडे डेट जो काही रजिस्टर केलेला आहे आणि जो काही माझा बर्थडे सेलिब्रेट केला जातो तो दिवस प्रतिमा आत्याचा ॲक्सिडेंट झाल्याच्या दुसऱ्या दिवसाचा डेट आहे आणि आश्रममध्ये आलेल्या तारखेचा आमचा वाढदिवस केला जातो. सायलीच्या बोलण्यात पॉईंट असतो, परंतु अर्जुन म्हणतो, परंतु सायली आश्रममध्ये येण्याचं तारीख हे तू तन्वी असल्याचं स्वीकारणं योग्य नाही. सायली आता पुढचा पुरावा दाखवते, ते म्हणजे तिचा फोटो. सायली म्हणते, मी आणि प्रतिमा आत्या तन्वीच्या प्रत्येक गोष्ट गोळा करण्याचा प्रयत्न केला. कित्येक दिवसापासून आमचे हे प्रयत्न चालू होते.
शुभम करोती कल्याणम हे श्लोक रेकॉर्ड केलेलं गाणं ऐकल्यानंतर मला मी तन्वी असल्याचं मला माझं मन सांगत होतं. आणि ही गोष्ट खरं खोटं करण्यासाठी मी मधुभाऊकडे गेले. तेव्हा मधुभाऊंची हालचाल आणि ते हवं तसं मला उत्तर मिळालं नाही. परंतु जेव्हा मधुभाऊवर अटॅक झाला तेव्हा त्यानंतर मधुभाऊकडे मी तन्वीचा फोटो घेऊन गेले. तेव्हा मात्र तन्वीचा फोटो पाहून मधुभाऊ लगेच हातपाय हलवायला चालू केले आणि मला इशारा करून मीच तन्वी असल्याचं मला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु मला त्यावेळी काही गोष्टी समजल्या नाहीत. त्यानंतर मी मधुभाऊंना विचारलं, मधुभाऊ या फोटोतील तन्वी मीच आहे का? तेव्हा मात्र मधुभाऊंनी हात हलवून डोळ्याने इशारा करून ही गोष्ट कन्फर्म केलं. तेव्हा मात्र सगळेजण खूप शॉकमध्ये असतात. त्यानंतर आता सायली तिसरा शेवटचा आणि महत्त्वाचा पुरावा देते. ते म्हणजे ती म्हणते की मला माहिती होतं या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खऱ्या असल्या तरी तुमचा विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. त्यामुळेच मी आता प्रतिमा आत्या आणि माझा रक्तगट सेम आहे. त्यामुळे ब्लड रिपोर्ट काही मी आणलं नाही आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या हातात हे रिपोर्ट आहेत, DNA रिपोर्ट माझी आणि प्रतिमा आत्यांचे. तेव्हा मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली असते. अर्जुन मनाशीच म्हणत असतो, सायली या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही एकदाही मला का नाही सांगितलं? खरंच मी सायलीचा विश्वास गमावला आहे का? तर आता सायली म्हणते की प्रतिमा आत्या, मी त्या दिवशी तुम्हाला म्हणाले होते ना मी तेल लावून तुमची वेणी घालते म्हणून. खरं म्हणजे मला तुमची सेवा करायला आवडतेच, त्याचबरोबर मला तुमचे केस सुद्धा हवे होते. आणि मी तुमचे केस विचारल्यानंतर कंगव्याला लागलेले केस आता मी माझ्या पर्समध्ये हळूच काढून ठेवले. तर सायली त्या दिवशी घडलेला जो काही सीन असतो ना तिथे तिने सांगताना दाखवलेला आहे. ॲक्च्युली मला हे केस DNA रिपोर्टसाठी हवे होते. तर आता सायली जी काही आटापिटा केलेली असते ते सगळं काही सगळ्यासमोर सांगितलेलं असतं. DNA रिपोर्ट येण्यासाठी 1 महिना वेळ होता. त्यामुळे मी हे सगळं काही शांत होते. परंतु मनात धडपण होतं, मन धडधड करत होतं आणि भीतीसुद्धा होती. त्यानंतर मला आज सकाळी हॉस्पिटलमधून फोन आला DNA रिपोर्ट आले असल्याचं आणि मी स्वतःच DNA रिपोर्ट आणण्यासाठी गेले. तर सायली आता DNA रिपोर्टच्या पेपर्स रविराज काकांच्या हातात देते आणि त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो ते रिपोर्ट पाहून. तर अशा प्रकारे आता सायली आपल्या परीने 3 पुरावे देऊन तीच तन्वी असल्याचं सिद्ध केलेलं आहे. आणि रिपोर्ट पाहताच रविराज, प्रतिमा यांच्या डोळ्यातील अश्रू गळाळू लागतात. अर्जुन मात्र निशब्द असतो, कारण सायलीने जो काही या सगळ्या घटनेतून गेलेली असते, मनस्ताप झालेला असतो, ते समजू शकलो नाही. मी सायलीला समजू शकलो नाही. मी या सगळ्यात एक नवरा म्हणून कमी पडलो या गोष्टीने त्याला दुःख झालेलं असतं. परंतु सायली तन्वी आहे या गोष्टीचा आनंद सुद्धा तेवढाच असतो. पूर्णाजीसाठी तर हा आनंद सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. कल्पना म्हणते की सायली, मला नेहमी माझ्या मनातला एक कोपरा मला सांगायचा की तूच तन्वी आहे. परंतु या सगळ्या गोष्टी स्वीकारणं खूपच कठीण होतं. आणि ते गोष्ट आज तू सत्यात उतरून दाखवलं. मला खूप अभिमान आहे माझी सून असल्याचं आणि माझी तन्वी तू आहेस त्या गोष्टीचं सुद्धा. रविराज, प्रतिमा साईला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, खरंच पोरी, आमच्या न कळत सुद्धा तू आमचं नाव काढलंस. यासारखं सुख या जगात काय असतं? आमचे संस्कार तुझ्यावर झाले नाहीत, परंतु तुझ्या शरीराचं रक्त हे आमचा संस्कार तुला विसरू दिलं नाही. सायली म्हणते, मी सुद्धा खूप नशिबवान आहे. तुम्ही माझे आई वडील आहेत. मी तुमच्या पोटी जन्म घेतला. त्यानंतर सायली पूर्णाजींच्या पाया पडते आणि म्हणते, पूर्ण आजी, मीच तुझी तन्वी आहे. अशा प्रकारे मालिकेचा गोड सत्य सगळ्यासमोर आल्यानंतर सगळ्यांचेच आनंद अश्रू ओठावर सुख दुःख काही खळखळून वाहत असतं.